गुड मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जीवन आहे सुंदर। तर सकाळ सकाळची वेळ आहे बघा, आणि मी आलेले आहे माझ्या मामाच्या घरी। आमच्या आईचं घर आणि मामाचं घर शेजारीचं। सकाळ सकाळचं वातावरण आहे। पेरू बघा किती छान लागले, छोटे छोटे पेरू लागलेले, मस्त वातावरण आहे सकाळ सकाळचं। आणि शेजारी आमच्या आत्याचं घर आहे, त्यांच्या तिथं मी आले बघा। ही एक जुनी गोष्ट दाखवायची, रांजण म्हणतात त्याला, पाणी साठवण्यासाठी साधन। आणि इथं मस्त अशी ही गावरान गाय, तिला मस्त मातीचा आणि लाकडांपासून बनवलेला गोठा आहे जुन्या पद्धतीचा। आजकाल अशा गावरान गायी असे गोटे बघायला मिळत नाही। आणि तिचं पिल्लूही किती सुंदर आहे, डोळं तर किती मस्त आहेत, बघावंच वाटते त्याच्याकडे उभा राहून। कालच झालेलं पिल्लूही। आता इथं चालली आमच्या मामाची आणि मामीची लोणचं बनवायची तयारी। लोणच्यासाठी कैऱ्या फोडायच्या आणि मामा फोडतात आहे, मामी मस्त पुसून त्याला आता वाळायला घालणार। सध्या घरोघरी ही लोणचं बनवायची तयारी चालू आहे, अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहेत मामी। बघूयाच आपण व्हिडिओमध्ये पुढं। आता ह्या फोडून झालेल्या आहेत, थोड्याच राहिल्यात। आता ह्याला थोडं उन्हामध्ये 2-3 तास वाळवायचं आणि मग ती पुढची प्रक्रिया, त्याला भाजायचं, काय काय त्याचं सामान असेल ते। फोडायला पण व्यवस्थित फोडावं लागतं, नाहीतर ती कोई साईडला निघते एखाद्या आंब्याची। आता ही लोणच्यासाठी मेथीचे दाणे भाजून घ्यायचे चालले। सगळा मसाला घरीच पाट्यावरती वाटून तयार करणार आहेत, त्या घरगुती छान लागतं खायला म्हणून। विकतच्या लोणच्याला घरच्यासारखी चव येत नाही। मेथी एकदम लाल होईपर्यंत भाजून घ्यायची, त्यासाठी हळकुंड वापरणार आहेत, हळद नाही विकतची वापरायची। हळकुंड भाजून बारीक करायचं आणि मोहरी। मेथी चांगली लाल भाजून झाली, आता मोहरी भाजायची। आता बघा मोहरीचा कलर बदलेपर्यंत भाजायची, भाजतच आली, आता उडायला लागली तडतड, भाजली। आता काढून घ्यायची। आता ते सगळं पाट्यावरती व्यवस्थित बारीक करायचं। घरगुती पद्धतीचं मस्त गावरान लोणचं बनणार आहे। आता घेतले पाट्यावरती वाटायला सगळं। मिक्सरवरती एकतर एकदम बारीक तरी होतं, किंवा मग निम्म बारीक होतं निम्म मोठं राहतं, त्यामुळं पाट्यावरती एकसारखं वाटून बघा। हळदसुद्धा पाट्यावरती बारीक केलेली त्यांनी, मस्त सुगंध सुटला याचा, हळदीचा, मोहरीचा। आणि आता मेथी वाटायची, मेथी घेतली वाटायला। बारीक नाही करायचं ह्याला जास्त, थोडं मोठं मोठंच ठेवलं त्यांनी। बराच वेळ लागतोय पाट्यावर वाटायला पण। तर झाले सगळी तयारी, आता सगळं मसाले मिक्स केलेत त्यांनी। मसाले टाकतानाचा व्हिडिओ काढायचा राहिला। जे जे वाटलं होतं ते मसाले सगळे एकत्र केलेले आहेत, मीठ, हळद, वाटलेले मसाले, आणि विकतचं पण एक पॅकेट टाकले वाटतं लोणच्याच्या मसाल्याचं। मुलं इथं बसलेली बघा कॅरम खेळत, लोणचं खायचं त्यांची वाट बघतात तयार व्हायची लोणच्याची। मस्त लागतं ताजं ताजं लोणचं खायला। झालेलंच आहे आता तयार। पुडी कोणती टाकली? हां, ही पुडी विकतची पुडी टाकलेली, पण पुडी टाकताना मी नव्हते, रामबंधूची एक पुडी त्यात ॲड केलेली। तर आता नंतर मामींनी आमच्यासाठी जेवणाचा बेत केलेला आहे, चिकन मस्त पाट्यावरती वाटलेलं। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।